माशाची पोट आतडी खवले सगळं साफ केलंय. हल्दी पावडर घेतलं पहिला. हल्दी पावडर ज्यादा नहीं डालते या थोड़ा ही. हे तिखट मिरचीचं पावडर आहे. फक्त मिरचीचं, लाल मिरचीचं पावडर आहे. एक नंबर मासे. मासे टाकले तेलामध्ये फ्राय करायला. तेल एकदम गरम झालंय. सोरई मासा, सोरई. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कॉल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता मी मयासनच्या गावामध्ये आहे. मयाच्या गावामध्ये बघा खूप दिवसानंतर सुशील भेटलाय. सुशील हाय कर. बोटीमध्ये येत नाही, तो शाळेमध्ये जातोय. त्याचा कॉलेज चालू आहे म्हणून तो बोटीमध्ये आला नाही. त्याच्यानंतर मया आहे, अनिल आहे, मनोज आणि परवीन, मनहुल. तर आमची सर्व टोळी चालली आहे नदीमध्ये. गावामध्ये आलोय तर आता नदीमध्ये जाऊ, मासे पकडू आणि तिथे जेवण करू. त्यावेळेला सगळं सामान घेतलंय. चावल म्हणजे तांदूळ घेतल्यात, जेवणाची भांडी, त्याच्यानंतर मासे पकडायला पाक घेतलाय. जो मयाने नवीन पाक आणलाय. आपल्या गावातून एक पाक बनवून घेतलाय मयाने. तो पाक आता नदीमध्ये मारू आणि बघू कोणते मासे भेटतात. त्या माशांचं जेवण करू. त्याचबरोबर नदीवरती पोहायची पण मजा येईल. बघा समोर नदी आली. बघा 2 फाटे आण. इथून आपण सुरुवात करू मासे पकडायला. एक फाटा इकडे जातोय, दुसरा इकडे जातोय. कोणता तरी एक फाटा पकडून आपण मासे पकडायला चालू करू. इधर है मच्छी. उधर मारा, उधर. मयाचा नवा पाग. मी मारते आता. मया पाग मारते. बघा बघा अनिल, बघा तरी पण असेल मावरं. बघ मया हो. नदीतले मासे. चलो बघा अजून एक मावर भेटलाय. मासे चापून पकडायला लागतात कारण ते दगडाच्या खाली जाऊन लपून बसतात आणि पाक आपण वरून खेचला की तो पळून जाईल. आवर नको पाणी घेऊ, जादा ना पाणी. बघा मित्रांनो मासे बघा, नदीतले यांचे मासे उड्या मारतील. जिवंत मासे आणि उड्या मारतात. हात ठेव. अरे लाव रे. बघा अजून एक भेटलाय. म्हणजे एकाच पागामध्ये खूप मासे पडल्यात आणि सगळेजण ते पाण्यामध्ये चापायला उतरले. बघा बाल्टीमधून उड्या मारतात मासे. सोरोय मासा मित्रांनो, सोरोय सोरोय. हम लोग इसको सोरई मासा बोलते हैं. मित्रांनो बघा, प्रवीण डोकं पकत आलेलं आहे. हो काटले छुरी से और जिता मित्रांनो, जिता बघ. मित्रांनो बघा कैसा उडी मारते बघ. बघ 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 बघ. मजा रे. मैं ठेवायचो मी आले में बऱ्या बऱ्या साका की नाही दुदू आम्ही आम हो. ए देख मेरे पैर किधर है. अरे नहीं 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 ए लौड़ा नते साका थे वे लौड़ा कते. ठीक है अबे साल बाल्टी. बाल्टी दिखा उधर. बाल्टी में दिलाते हुए भी दिखा ना. फिर अंदर खोल रे बाबा.
नीचे 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 मित्रांनो मासे पकडून झाले आता पाक गोळा करतोय बराबर फ्रेम रे एका पागामध्ये कवरं मावर भेटले दाखवतो तुम्हाला. अजून एक आहे पागामध्ये. त्या ठिकाणी एक लागला मासा. राजू एकदम हा हा त्याला मग लाड गवांग उडाय गो बघा मित्रांनो हे मासे भेटतात. आता हा पागामध्ये दाबून असा मारून टाकला बघा. बाल्टीमध्ये भरपूर एकाच पागामध्ये 10 पेक्षा जास्त मासे भेटले. मस्त झालं काम. आता पुढे जाऊ. मासे चापून घेतले. आता पुढच्या ठिकाणी जायचं आपल्याला. सगळी मंडळी पाण्यामध्ये आहे बघा. वेट करतो ओय, तयार राहू चलो. यहाँ पर राजू इधर राजू राजू चला चापायला चालू करा. मित्रांनो पाग अख्खा खाली बसवलाय. आता आपल्याला मासे हाताने चापायचे आहेत. पाग अख्खा पूर्ण बसलाय तळाला. आता एक एक दगड आपल्याला चापायचा लागेल. एक मिनिट तशी दाबी करा. बघा मित्रांनो एक मोठा तिलापी आला. तिलापी आणि एक अजून हा मासा. ह्याला काय बोलतात मग या जा वरती घेऊन त्याला काढो. सोरई सोरई त्यांच्या झारखंडमध्ये याला सोरई म्हणतात. आपण नदीमध्ये मासे पकडायला जात नाही. नाही जावं नाही. चला घ्या त्याला वरती घ्या काढायला. मस्त तिलापी भेटला एकदम कडक साईजचा. आणि बाल्टीमध्ये मासे बघा. प्रवीण दाखव. काटा लागला कडक है लेकिन बहुत बड़ा. बाल्टी अर्धी चाहिए. भारी है मच्छी को. अभी इधर मारता है. मित्रांनो आमचे मासे पकडून झालेत. पण समोर दिसत लहान मुलं ते मासे पकडतात अजून. आणि बघा हे आपले आजचे कॅच आहेत. आजचे मासे जेवण होईल आपल्या कंपनीसाठी. मया काय बोलते बस होती नाही बस. आता त्यांच्या गावामध्ये कसं जेवण बनवतं ते. आपण गोड्या पाण्यातले मासे पकडत नाही. पण आता गावाला आहो म्हणून इथे नदीमध्ये मासे पकडायला आलो. काय मजा या माशांची नावं काय. सोरय अक्कई सातवतं अक्का. हां बघायला सोरई बोलतात. सोरई. आणि हे काय आहे माया ये तेलपिवा तेलपी आपल्याला तिलापी बोलतात त्याला. असं मोठा भेटला एक तिलापी. ना यो लिंडा लिंडा आपल्या इथे काय याला मुळ्या बोलतात वाटतं. गोड्या पाण्यात आपण जात नाही शक्यतो. आणि ही एक वाम भेटले छोटीशी वाम. गोड्या पाण्यातली वाम. तर हे आता मासे साफ करू आपण. बघा मित्रांनो मासे साफ करायची पद्धत. दगडावरती तसेच घासून त्याचे खवले काढायला घेतले. खूप मजा आली. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स या ठिकाणी आपल्याला भेटला. म्हणजे गोड्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये आपण पाक फेकत होतो आणि मासे चापून पकडले. मित्रांनो बघा लाकडं आणलेत. बांबू आणलेत. चिरलेले बांबू आणि छोटी छोटी फांद्या आणल्यात. सुकलेल्या फांद्या आणल्या. आता चूल बनवतोय. आपल्याला एका साईडला भात आणि दुसऱ्या साईडला रस्सा बनवायचा आहे. दोन्ही चुली एकत्र चालवायच्या आहेत. लोकेशन बघा. चूल लावायचं. झाडाच्या खाली घेतली चूल. आणि समोर नदी आहे बघा. सुशील पण भांड्यामध्ये पाणी घेऊन आला आहे. भात बनवायला पाणी घेऊन आला आहे. नदीतला पाणी. आणि माती लावली. भांडं काल नको पडायला म्हणून माती पण लावले बाहेरून. मित्रांनो अनिल आग लावतोय. 2 चुली बनवल्यात वेगवेगळ्या. 2 म्हणजे पार्टिशन केल्यात.
म्हणजे एकाच टायमाला 2 आपल्या जेवण तयार होतील. आग लागली. चुलीवरचं जेवण आज आपण बनवणार आहोत. खूप मजा येईल. ठेवला बघा, भाताचा पाणी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तांदूळ टाकून भात बनवू आणि दुसऱ्या बाजूला आपला जेवणाची तयारी करू, म्हणजे रस्सा तयार करू. मित्रांनो, आता सुशील मासे फ्राय करतोय. मया आणि प्रवीणने मासे साफ करून आणलेत. आता सुशील फ्राय करायचं काम करते. त्यांच्या गावामध्ये माशांचं जेवण कसं बनवतात ते बघायला भेटेल. आता माशाची पोटं, आतडी, खवले सगळं साफ केलं आहे. आता हे मासे फ्राय करायचे. गोड्या पाण्यातले मासे जेवण बनवायच्या आधी फ्राय करतात. दगड एकदम गुळगुळीत असतात, मळी असते त्याच्यावरती, पाय सटकतात. तरीसुद्धा सर्वांनी खूप मेहनत केली आणि एवढे मासे आपण पकडले. माया मोठा माशाने तू साफ करते कुलाडीवरती. बघा, मसाले आणले आहेत घरून. हल्दी पावडर घेतलं पहिला. हल्दी पावडर ज़्यादा नहीं डालेगा, थोड़ा ही. हे तिखट मिरचीचं पावडर आहे. फक्त मिरचीचं, लाल मिरचीचं पावडर आहे. घेत लागतं. हाँ बस थोड़े डाल वापस डालते. मीठ टाकलंय. सलाम है. बघा, खाण्याचं तेल टाकलंय. सरसोचं तेल नाही. अरे वो भी निकाल. ये भी ना, ये बाद में देखिए. एक नंबर. मासे गोड्या पाण्यातले आपण खात नाही, पण आता यांच्यासोबत मजा येईल खावायला. मसाले मिक्स करते ते बघताना चांगलं वाटते. भूक लागली, खरं तर जाम भूक लागली आहे, कारण मासे पकडता पकडता सगळेजण थकून गेले आणि जेवायची पण वेळ झाली. 1 वाजले. आपल्याला सर्व तयारी करता जेवण रेडी होता बहुतेक 2 वाजतील. मित्रांनो, खापरी ठेवलेली आहे, पॅन ठेवला आहे मासे फ्राय करायला. मासे टाकले तेलामध्ये फ्राय करायला. तेल एकदम गरम झालंय. सोरई मासा, सोरई. मित्रांनो, आता मासे फिरवायला घेतल्यात. एका बाजूचे फ्राय झालेत. हलके फ्राय करायचे आहेत, कारण ते जेवणामध्ये घालायचे ना सुशील. हलकेच फ्राय करून ते परत आमटामध्ये घालतील. कालवण करायचं अजून. माशांचा सुगंध एक नंबर येते. नदीतले मासे फ्रेश आहेत, एकदम साफ पाणी आहे. वाहत्या पाण्यामध्ये आपण मासे पकडले, ते खायला पण टेस्टी असतील. मित्रांनो, मासे फ्राय झाले आहेत. आता सुशील मासे काढतोय. हाफ फ्राय केलेत मासे, हाफ फ्राय. आता पूर्ण फ्राय ते जेवणामध्ये होतील. अजून शिजायचे बाकी आहे ते जेवणामध्ये. ओहो, सोरई मासा. सुगंध तर एक नंबर येते, खावायला पण भारी लागते. चला, आता नवीन मासे घालतोय सुशील. मित्रांनो, आता प्रवीण चावल टाकते, तांदूळ भांड्यामध्ये टाकते. पाणी गरम झालं आहे खूप. आणि बघा, गावठी तांदूळ आहेत, शेतामध्ये पिकवलेले तांदूळ. गावामध्ये सगळं शेतामधलं आणि नैसर्गिकरित्या भेटणारं सामान असते. मित्रांनो, मासे बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत. बघा, मासे खूप फ्राय झाले आहेत आणि थोडेसे आहेत ते फ्राय करायला ठेवले आहेत. बाकी कढाईमध्ये आहेत. आणि भाताला पण मोठा उकाळ आला आहे. भात पण आता तयार होणार आहे. पण एक मोठा गेम झालेला आहे. पाणी झालं आहे बघा. पाऊस कधी पण पडू शकतोय. बघा, समोर पूर्ण वातावरण चेंज झालं. जेव्हा आपण मासे पकडत होतो त्यावेळी पूर्ण ऊन होतं, भयंकर ऊन होतं. एकदम चटके लागत होते, एवढे गरमी होती. आणि आता बघा, वातावरण लगेच चेंज झालेलं आहे. ढगं आले आहेत, पावसाची ढगं आहेत. पूर्ण एकदम काळी काळी ढगं आहेत. म्हणजे याच्यामध्ये पाणी भरपूर असणार. तर जेवण जर लवकर झालं तर जेवण भेटेल, नाहीतर सर्व आपलं सामान आहे ते घेऊन घरी जावं लागेल. आपण खूप लांब आलो आहोत. नदी आहे ना, ती गावापासून थोडी लांब आहे.
या नदीमध्ये मासे पकडून आपण इथेच जेवण बनवायचं प्लॅन केलं होतं. सर्व तयारी ठीक होती बघा. एक चिकन पण आणलं होतं. पाकूड गेलं होतं चिकन आणायला. सगळं सामान रेडी होतं. फक्त एवढंच आहे की पाऊस नाही पडला पाहिजे. अर्धा तास तरी आपल्याला भेटला ना की आपलं जेवण इथेच तयार होईल. मित्रांनो, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झालेली आहे. आता पाऊस पडणार आहे बघा. जोराचा वारा सुटलाय. चला आता ते सर्व सामान घेऊन आपण पुढे जाऊ. आडोशामध्ये जाऊ. मायाने भात बनवायचं घेतलं होतं आणि बाकी सर्व सामान होतं ते घेऊन आता आपण आडोशाला जाऊ. बघा खतरनाक वारा सुटलाय. मित्रांनो, आता पाऊस पडायला चालू झालाय. म्हणजे आपण ज्या ठिकाणी जेवण बनवत होतो तिथे जोराचा पाऊस पडतोय बघा. बाहेर ना जोराचा पाऊस पडते. सर्व सामान गोळा करून आम्ही एक टनल मध्ये आलो आहोत. तर आम्ही या ठिकाणी चुला पेटवलाय. आता जेवण बनवायचं काम चालू झालंय. सामान कापून घेतलंय. कांदा टमाटर कापून घेतलंय. बाहेर विजांचा आवाज येतो बघा. विजा कडकडतात. इथे पण सेफ आहोत आपण. म्हणजे पाऊस पण नाही पडत आणि विजेचं पण टेन्शन नाही. खूप जोरात वीज कडकडते. टाक ना. कांदा सोडलाय तेलामध्ये. मित्रांनो बघा हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. ती आता कांद्यामध्ये टाकली. म्हणजे कांदा फ्राय झालाय तर ती पेस्ट टाकलेली आहे. घरून बनवूनच आणली होती कारण नदीवरती खूप त्रास होईल आणि वरून पाऊस पण आला. अनिल पाले तयार करतोय बघा आपल्या जेवणाच्या प्लेटी. 4-5 प्लेटी तर त्याने बनवून घेतल्या. मित्रांनो, जेवणामध्ये चवीनुसार मीठ घालते. बघा विजांचा आवाज तुम्हाला येत असेल कॅमेरामधून. भले आता पाऊस कमी झालाय पण विजा जोरात कडकडतात. पाऊस आहे. हलकासा पाऊस पडतोय बघा. पाणी दिसते. तमालपत्र टाकतोय. तेजपत्ता. सामान घाई गडबडीमध्ये इकडे तिकडे राहून गेलंय. जसं मिळते तसं घातलं. तेजपत्ता जरा उशिरा पडला पण काय हरकत नाही. मसाला अजून शिजायचे बाकी आहे तर चालेल. मिरची पावडर. इथून आता पाणी टाकायला घेतलंय. मित्रांनो, जेवणाला तर मोठा उकार आलेला आहे. आणि हे बघा फ्राय केलेले मासे. यांचं जेवण बनवायची पद्धत फार वेगळी आहे. आपल्या इथे आपण जेवणामध्ये डायरेक्ट मासे घालतो. इथे फ्राय करतात आणि मग टाकतात. कारण नदीतल्या माशांना एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी. चुलीवरचं जेवण जेवायला मजा येईल. नक्कीच मजा येईल. बघा टोप पण भरलेलं आहे. हे जेवण 8 लोकांसाठी बनवलं आहे. आपण 8 जण होतो. 8 जण आता जेवणार आहेत या जेवणात. बघा मित्रांनो, मासे आता जेवण आपलं लगेच तयार होईल. कारण मासे आपण ऑलरेडी फ्राय केले होते. बस मित्रांनो, जेवण झालंय तयार. आता सुशीलने टोप उतरवलंय बघा. बसायला भारी खुशबू आ रहा है. जेवण पण तयार झालंय आणि पाऊस पण कमी झालाय. पण वातावरण अजून पावसासारखं आहे. म्हणजे आजची रात्र पूर्ण पाऊस पडेल असं वाटतंय. हरकत नाही. आपले मासे पकडून झाले. जेवण पण झालंय. आता जेवायचं आणि मग घरी जायचं. विजा भारी कडकडतात. मित्रांनो बघा आपल्या प्लेटी पण आता तयार झालेल्या आहेत. माझ्या 2 प्लेटी दाखव.
बघा जेवणासाठी ह्या प्लेटी बनवल्यात. त्याच्यामध्ये आपण भात घेऊन जेवू शकतो. अनिल आणि त्याचं नाव काय रे, मनोज दोघांनी मिळून या प्लेट बनवल्यात. लगेच आपण जेवायला सुरुवात करू कारण आपलं भात पण तयार झालेलं आहे. मटका भात बघा, भात एकदम गरम गरम वाफ सुटली. मित्रांनो जे आता प्लेट बनवल्या आहेत पानांच्या प्लेटी त्या धुवायला घेतल्यात. म्हणजे प्लेटी साफ धुवायच्या आणि त्याच्यावरती भात वाढवायचं. मित्रांनो आता भात वाढवायला घेतलंय. बघा मयाने भांड उघडलंय आणि गरम गरम वास सुटले. आणि ज्या प्लेटी बनवल्या होत्या पानाच्या प्लेटी त्याच्यावरती भात वाढवायला घेतलंय. नॅचरल भाई, पूर्ण नैसर्गिकरित्या. म्हणजे प्लेट पण आपल्या नॅचरल आहेत, नैसर्गिक झाडांच्या पानापासून बनवलेल्या. आणि इथे बघा चिकन आणलं होतं, पाखुरने चिकन आणलंय. ते चिकन बनवायला घेतलंय. बघा सर्वांना प्लेटी बनवल्यात आणि मस्त भात, भरपूर भात बनवलाय. सगळ्यांना पोट भरून होईल. लोकेशनच मित्रांनो भारी आहे. पाऊस नसताना तर हे सर्व जेवण आपलं नदीच्या किनारे आहे. म्हणजे नदी काठावरती आपण जेवण बनवणार होतो. पाऊस आला, सगळ्यांची धावपळ झाली आणि एक वेळ असा आला होता की जेवण बनवायचं की नाही बनवायचं. म्हणजे घरी जायची वेळ आली होती. पाऊस आणि विजा जोरात कडकडत होत्या. तर ही सुद्धा आम्ही ही जागा शोधली आणि इथेच पुढची रेसिपी बनवली. म्हणजे पूर्ण जेवण इथेच आता आपण जेवणार आहोत. रस चटई होती. मित्रांनो जेवण वाढवून झालंय आणि आता सर्वजण जेवायला बसले. मदन चिकन आहे. कुशल आता बघूया जेवण कसं झालं ते. मासे पकडला मेहनत तर खूप केली आणि ते बनवायला पण खूप मेहनत करावी लागली कारण आपल्या लोकेशन चेंज करायला लागलं. पाऊस पडत होता, लोकेशन आपण चेंज केलं. जेवण भारी वाटते मित्रांनो. ही जागा चांगली आहे, म्हणजे साफसुथरी जागा. इथून पाणी जाण्याचा रस्ता आहे. आता पाणी तर नाही आहे पण रस्ता मस्त आहे, साफ जागा आहे. चला इथेच आपण जेवायला बसू. या मित्रांनो जेवायला. रस्ता एक नंबर झाला. हे बघा मासे. मासे पण मस्त लागतात.